Recording in progress. हम गाए हो सना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होए सदा, तू है प्रभु हमारा खुदा। हम गाए हो सना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होए सदा, तू है प्रभु हमारा खुदा। यीशु मसीह तेरे जैसा कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमान और महिमा गाए जमीन। यीशु मसीह तेरे जैसा कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमान और महिमा गाए जमीन। हम गाए हो सना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होए सदा, तू है प्रभु हमारा खुदा। हम गाए हो सना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होए सदा, तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। और हम तेरी प्रजा हैं, हम तेरे बच्चे हैं, इसके लिए हम तेरा आभार मानते हैं प्रभु। मैं काफी देर से बैठा हुआ था और कैन आई टॉक टू यू चर्च? अगर आप अपने वीडियोस ऑन कर सकते हैं तो प्लीज डेफिनेटली, आई वुड लव टू टॉक टू यू। और फ्रॉम द स्टार्ट, जब से जो बाइबल रीडिंग हुई, जो प्रेयर हुई, गॉड स्टार्टेड स्पीकिंग टू मी। प्रभु ने मुझसे बात करी और मुझे एक बात पता है कि अगर मुझे वचन पढ़ने से, जब मैं वचन पढ़ रहा हूं और अगर मुझसे प्रभु बात करता है तो प्रकाशन के द्वारा करता है। और कुछ ऐसे प्रकाशन मेरे सामने आए, जैसे इस कलीसिया का नाम है हाउस ऑफ प्रेयर, और इतनी बढ़िया प्रार्थना मैंने पहले शायद कभी नहीं सुनी। और मैंने देखा कि किस प्रकार से उन्होंने अपने परिवार के लिए, दूसरों के लिए, दूसरे देशों के लिए प्रार्थना करी। ये छोटी बात नहीं है। जो वचन हमने पढ़ा, अगर आप पढ़ेंगे स्तोत्र संहिता, मेरी मराठी, मेरा आडनाव मंतोड़े है पर मेरी हिंदी बहुत अच्छी है, इफ यू नो व्हाट आई मीन। साम्स 103 भजन संहिता 103 में आप देखेंगे, पहले दाऊद अपनी सोल से बात कर रहा है, वो अपने मस्तिष्क से बात कर रहा है।
और उसके बाद 6ठी आयत के बाद वो लोगों से बात कर रहा है, वो उनको बता रहा है कि प्रभु कितना अच्छा है। और उसके बाद 20वीं आयत से वो फरिश्तों से बात करने लगा। और उसके बाद देन ही स्टार्ट्स टॉकिंग टू द होस्ट्स। सो आई सॉ द सेम थिंग ड्यूरिंग प्रेयर। इस प्रार्थना में भी मैंने वही देखा कि हम चाहे जितने कम हों क्वांटिटी में, लेकिन हम अपनी ताकत में कमजोर नहीं हैं, हम अपनी एबिलिटी टू कॉज एन इम्पैक्ट में कमजोर नहीं हैं। मुझे पहले ऐसा लगता था कि किसी देश में जाके अगर मैं भारत से निकल के दुबई चला जाऊं या अमेरिका चला जाऊं तो आई विल बी ब्लेस्ड, अंटिल द लॉर्ड टोल्ड मी बिकॉज यू आर प्लेस्ड इन अ कंट्री, दैट कंट्री इज ब्लेस्ड, बिकॉज दिस चर्च, दिस फैमिली इज इन दुबई, दुबई इज ब्लेस्ड बिकॉज ऑफ यू। और लिखा हुआ है यशाया उसके 56 और 7-8 में, फॉर माई हाउस शैल बी कॉल्ड एन हाउस ऑफ प्रेयर। इज दैट इट? इतना ही है क्या? नहीं, लिखा है फॉर माई हाउस विल बी शैल बी कॉल्ड अ हाउस ऑफ प्रेयर फॉर ऑल पीपल, फॉर ऑल पीपल. कारण माझे मंदिर हे सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थना मंदिर आहे असा म्हणतील. हालेलुया. So I'm glad to be connected to a house where what is being preached is being practiced. जिस बात को कहा जाता है, जिसके नाम से वह पुकारा जाता है, उस काम को किया भी जाता है. लिखा है उसके पहले, their burnt offerings and their sacrifices shall be accepted upon mine altar, for mine house shall be called a house of prayer for all people. तो आज जब हम इस हाउस ऑफ प्रेयर में आए हैं, what sacrifices and what offerings have we brought? ऐसे क्या ऐसी कौन सी बलि है, ऐसे कौन से तोहफे हैं जो हम लेकर आए हैं? और मुझे प्रभु ने याद दिलाया कि एक ऐसी चीज है जो प्रभु कंट्रोल नहीं करता, सारी चीजें उसके हाथ में है. डॉक्टर ने कहा कि इस संसार को शैतान चलाता है, बिल्कुल सही बात है. लेकिन यहां पे जब वचन में पढ़ रहा था, वहां पे लिखा हुआ है 19वीं आयत में, द लॉर्ड हैज एस्टैब्लिश्ड हिज थ्रोन इज हेवन एंड हिज किंगडम रूल्स ओवर ऑल. यू नो, वी आर अ पार्ट ऑफ दिस किंगडम. द डेविल मे बी द किंग ऑफ दिस वर्ल्ड, बट वी आर अ पार्ट ऑफ अ हेवनली किंगडम. हालेलुया, हालेलुया. So what offerings and sacrifice can I bring to the Lord when Jesus is the ultimate sacrifice? There is one thing that God does not control. एक ऐसी चीज जो प्रभु के हाथ में नहीं है, वो अपने हाथ में नहीं लेना चाहता है, वो है हमारा दिल. प्रभु, हम चाहते हैं कि जो एक चीज जिसके ऊपर हमारा पूरा कंट्रोल है, हम वो भी आज तुझे देना चाहते हैं. ऐसा होने दे कि एक ऐसी आराधना जिसमें सच्चाई हो और जिसमें तेरी आत्मा वास करती हो, आज तुझ तक पहुंचे. प्रभु, चाहते हैं कि हमारे शब्दों से, हमारे गीतों से तेरे दिल को आनंद मिले और तू हमसे खुश होए. क्या दे सकता हूँ मैं, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. क्या दे सकता हूँ मैं, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम. तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू
हर एक सांसों के लिए हम तुझे शुक्रिया कहते हैं प्रभु। और आज एक स्तुति की भेंट तेरे सामने लेकर आए हैं। इस प्रार्थना मंदिर के अंदर जब हम प्रवेश करते हैं प्रभु, ऐसा होने दे कि तेरी महिमा हम पर वास करे। सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने बनाया है। सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने रचाया है। मुझको भी तूने बनाया है, तेरे जैसा किया है। तेरे जैसा किया है प्रभु। एक बार प्रभु यीशु मसीह बोलने लगे कि मैं पिता में रहता हूं और पिता मुझ में रहता है। I am in the Father and the Father lives in me। और बाद में प्रेरित पौलुस कहता है, डोंट यू नो यू आर द टेम्पल ऑफ द होली स्पिरिट। क्या तुम नहीं जानते कि तुम पवित्र आत्मा के मंदिर हो? फिर मुझे दिखाई दिया कि किस तरह से उत्पत्ति से लेकर प्रकाशित वाक्य तक परमेश्वर ने हमेशा चाहा है कि वो अपने बच्चों के साथ रहे, उसे अपने बच्चों के पास एक घर मिले। आदम के साथ उसने अदन में एक जगह बनाई जहां पर वो उससे मिलता था। वो होने के बाद वाचा का वो तंबू, मिलाप का वो तंबू, द टैबरनैकल where God's glory and His Spirit would abide। और उसके बाद जब उसने देखा कि कुछ चीजें नहीं हो पा रही हैं, तो उसने हमारे दिल को अपना घर बनाया। हाँ, मैं कह सकता हूं कि प्रभु मेरी सहायता करता है, मेरी देखरेख करता है। लेकिन प्रभु इस नए सत्र में, इस न्यू सीजन में तू मुझे सिखा कि क्योंकि तू मेरे अंदर रहता है, मैं तेरी देखभाल कैसे करूं, मैं किस प्रकार से अपने इस भवन को बनाऊं और रखूं कि तेरी उपस्थिति मुझ में हमेशा पाई जाए। फादर, टीच मी टू बी कॉल्ड a house of prayer। क्या दे सकता हूँ मैं, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया। क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया, 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 शुक्रिया तेरा, शुक्रिया, शुक्रिया, शुक्रिया यीशु तेरा। हम गाए हो सना, तू राजाओं का
तू है प्रभु हमारा खुदा। हम तेरा धन्यवाद करते हैं प्रभु कि तेरी उपस्थिति ने हमें पाया है, कि तूने हमें सिखाया है कि हम कैसे तेरी उपस्थिति और तेरी महिमा को लेकर चल सके। इस समय प्रभु हम जानते हैं कि तू 99 को छोड़ के उस एक भेड़ के पीछे जाता है, और हम ये भी जानते हैं कि तू 5000 लोगों को छोड़ के उस गैडरीन्स के आदमी के पास जाता है जिसके अंदर दुष्ट आत्माएं पाई जाती थी, क्योंकि तूने उसकी चंगा होने की भूख को देखा है, और भूखे लोगों को तू हमेशा अपने वचन से भरता है प्रभु। आज जब हम यहां पर जमा हैं और तेरे सामने तेरे भवन में अपनी स्तुति की भेंट कर लेकर आए हैं, चाहते हैं प्रभु तू अपने फ्रेश मन्ना से हमें तू भर प्रभु। फादर, fill us with the bread of the angels, fill us with fresh food from heaven, even as we begin to open our hearts to you, O Lord. चाहते प्रभु कि तेरा बंदा जो तेरा वचन लेकर आ रहा है, तेरी आत्मा उसके द्वारा हमसे बातें करे। हम सिर्फ अपने शारीरिक कानों से ना सुने, लेकिन अपनी आत्मिक कानों से उस चीजों को सुने, अपने दिलों को खोलें, ताकि हमारे दिल में जाकर तेरा वचन बहुत फल लाए। Once again, Lord, we submit ourselves, तेरे सामने आते हैं और तेरी सजदा करते हैं प्रभु। और एक बार आखिरी बार कहते हैं, गाए हो सना तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होए सदा, तू है प्रभु हमारा खुदा। हम गाए हो सना तू राजाओं का है राजा, मुझ में तेरी महिमा होए सदा, तू है प्रभु हमारा पिता। तू यहां पर मौजूद है, हम तेरा धन्यवाद करते हैं प्रभु। तेरे बच्चे होने के नाते जब हम तुझे पुकारते हैं तो तू हमारा अब्बा हमारी बातों को सुनता है और हमारे प्रार्थनाओं का तू उत्तर देता है प्रभु। Father, we are excited to meet you. We are excited to hear from your mouthpiece. In your mighty name we ask this prayer. और कलीसिया ने मिलकर कहा आमेन, आमेन और आमेन। Amen. Amen. Should I start? We have met before and thank you. It was truly a wonderful intercession and prayer, and we reached the throne room of God. Thank you. आपण सर्वजण फार उत्तम प्रकारे देवाच्या आत्म्याने चालवलं, आणि डॉक्टर पास्टर नितीन गोरडे त्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी फार सुंदररित्या एकदम आत्म्याने भरून आत्म्याच्या प्रेरणेने मध्यस्थीची प्रार्थनेत आपल्याला चालवलं. आणि ऑफकोर्स ब्रदर सॅम्युअल त्यांनी सुद्धा फार अद्भुतरित्या आपल्याला स्तवनामध्ये आणि फार अद्भुतरित्या देवाच्या सिंहासनासमोर आपल्याला घेऊन गेलेला आहे. खरोखर वर्शिपर्स बद्दल मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो. वर्शिपर जेवढा देवासमोर जवळ जातो तेवढाच तो इतरांना घेऊन जाऊ शकतो.
तो स्वतः लांब राहून दुसऱ्यांना घेऊन नाही जाऊ शकत पुढे. ते स्वतः ब्रदर सॅम्युअल देवाजवळ, देवा नजदीक आहे, म्हणून ते आपल्या सर्वांना पण तेवढं देवासक्ती, देवाच्या सानिध्यात घेऊन गेले. आमेन. थँक्यू सो मच ब्रदर सॅम्युअल. So let us quickly go into the Word of God, and thank you, Brother Vijay and Sister Sheila, and everyone, and especially the Tadke family. ते सर्वात पहिले जॉईन झालेले होते आज, आणि ते नेहमीच मला वाटतं पहिले असतात. दे आर व्हेरी एक्साइटेड फॉर हाऊस ऑफ प्रेयर, अँड आय थँक यू एव्हरी वन फॉर गिव्हिंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी. मला ही संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आपण लवकरात लवकर आपले पवित्र शास्त्र उघडूया. लूक शुभवर्तमान 2रा अध्याय आणि 25 वचनापासून काही वचन मी वाचणार आहे. लूक शुभवर्तमान 2रा अध्याय आणि 25 वचनापासून मी काही वचन वाचणार आहे. तेव्हा पहा, शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य यरुशलेमेत होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्या अगोदर तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रगट केले होते. त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरिता आईबाप येशूला आत घेऊन आले. तेव्हा त्याने त्याला आपल्या हातात घेऊन देवाचा धन्यवाद करीत म्हटले, हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस, कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. ते तू सर्व राष्ट्रासमक्ष सिद्ध केले आहे. तू परराष्ट्रीयास प्रकटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव असे आहे. त्याच्याविषयी हे सांगण्यात आले, त्यावरून त्याचा बाप व त्याची आई त्यांना आश्चर्य वाटले. प्रियांनो, आपण प्रार्थना करूया. Wonderful Father, we are blessed, we are glad, and we are rejoiced to do your will and come in your presence, Father. हे पवित्र पित्या, तू खरोखर अद्भुत, चांगला आहे, महान आहे. आणि आज प्रभूजी, तुझी नव्याने ओळख होण्यासाठी तू आमचं सहाय्य करत आहे. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझा गौरव करतो, तुझा सन्मान करतो. प्रियकर प्रभूजी, आज हे वचन तू आमच्या सर्वांकरता जिवंत असं कर प्रभूजी. लोगोस मधून रेमामध्ये तू ह्या वचनाला प्रगट प्रभूजी पालट प्रभूजी. आणि प्रभूजी, तुझ्या रेमा वचनाद्वारे आमच्या हृदयामध्ये, तुझ्या आत्म्याद्वारे तू कार्य कर माझ्या पित्या. ही सर्व वेळ पवित्र आत्म्या या प्रत्येक घरामध्ये जिथं जिथं तुझे लोक, तुझे लेकर आमच्या संगती जॉईन झालेले आहेत, त्या सर्वांवर मी तुझ्या पवित्र आत्म्याची ताजी फुंकर घालत आहे. तू त्यांना स्पर्श, आत्ता या क्षणाला त्यांना स्पर्श कर. तुझ्या नजदीक, तुझ्या जवळ येण्यासाठी त्यांचं तू सहाय्य कर. प्रभू येशूच्या नावामध्ये ही प्रार्थना करतो आणि मागतो. आमेन. तर प्रियांनो, आज विशेष करून हे वचन काही दिवसांपासून मी ह्या वचनाचा अभ्यास करत होतो. आणि त्यावेळेस अभ्यास करताना हे वचन जणू काय माझ्या हृदयाशी बोलू लागलं, की ते असं तिथं म्हटलेलं आहे की हे प्रभू, 29वे वचन, हे प्रभू, आता तू वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस, कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. या वचनावरती मी येऊन अडकलो होतो प्रियांनो. कारण शिमोन हा जो गृहस्थ आहे, हा त्या मंदिरात सर्वात कदाचित सिनियर मोस्ट व्यक्ती असेल, म्हणून मी ह्या वचनामुळे शिमोनाचा अभ्यास सुरू केला. आणि तो अभ्यास करताना आणि या वचनाच्या कॉन्टेक्स्टमध्ये, या वचनाच्या संदर्भात मी तो अभ्यास सुरू केला, की तो आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस. इंग्रजीत असं म्हटलेलं आहे, यू आर नॉट
you are now allowing your servant to depart in peace. तू आता तुझ्या दासाला शांती देत आहेस, शांतीने जाऊ देत आहेस. म्हणजे शिमोन येशूला पाहूस तर, येशूला आपल्या हातात घेऊस तर बेचैन होता. त्याला शांती नव्हती. आणि ह्यामुळे प्रियांनो, माझा जो अभ्यास आहे तो जरा वेगळ्या दिशेने थोडा गेला, ते आज मी तुमच्याशी शेअर करत आहे प्रियांनो. शिमोन ह्या शब्दाचा अर्थ आहे, शिमोन या नावाचा अर्थ आहे लिसनर, हार्कनिंग, ऐकणारा. आमेन. ऐकणारा, त्याच्या नावाचा अर्थ आहे ऐकणारा. इट इज नॉट ऐकून झालेला. ओके, म्हणजे पास्ट टेन्स नाहीये, भूतकाळ नाहीये. ते येऊन ऐकणारा म्हणजे सदैव प्रेझेंट टेन्स, सदैव वर्तमान काळामध्ये राहणारा व्यक्ती. ऐकणारा म्हणजे ऑलवेज कनेक्टेड टू गॉड, देवासंगती नित्य जोडलेला व्यक्ती आहे तो. देवाकडून नित्य ऐकणारा व्यक्ती आहे तो. आमेन. तो शिमोन नावाचा अर्थ. म्हणजे हे घडत असताना योसेफ व मरिया, बाळ येशू त्यांच्या हातात आहे, त्याला घेऊन मंदिरात येत असताना तो तिथं अकस्मात, अचानक किंवा असा योगायोगाने आलेला नाहीये. शिमोन तिथं देवासंगती कनेक्टेड राहून, देवासंगती पूर्णरित्या जोडलेला राहून, देवाकडून ऐकून त्या ठिकाणी आलेला आहे. आमेन. इट इज नॉट जस्ट अन ऍक्सिडेंट दॅट ही केम देअर आणि येशू पण तिथून आला आणि त्यांचं भेट झाली. नो, त्या क्षणाला आपल्याला ह्या ज्या घटना आहे, या घटनेमध्ये एक मोठा असा एक उलगडा मिळतो, एक प्रगटीकरण मिळतं की हे जे ह्या ठिकाणी घडत आहे हे फार महत्वाचं घटना घडलेली आहे. इथं ही छोटीशी घटना नाहीये. आणि शिमोन जे इथं आलेला आहे, आज ज्यावेळेस मी शिमोनाबद्दल विचार केला प्रियांनो, तर शिमोनाबद्दल विचार करताना माझ्या मनात असा एक एक हे आलं, एक काय म्हणतात, काही काही पात्र आले, काही लोक आले की आज आपण अनेक वेळेला कितीतरी लोकांचा परिचय करून देत असतो. तो परिचय करून देताना आपण त्या व्यक्तीचं व्यवसाय सांगतो, आपण त्या व्यक्तीचं शिक्षण सांगतो, आपण त्या व्यक्तीचा अनुभव सांगतो, त्यांनी केलेले चांगले कर्म, त्यांनी केलेले काही उत्कृष्ट गोष्टी, त्यांनी काय लिहिलेले पुस्तकं असतील, लेखक असतील तर त्या पुस्तकांचं आपण पूर्ण विस्तारमध्ये सांगतो. त्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, त्यांनी अमुक केलं, त्यांनी तमुक केलं. काही काही पास्टर लोकांबद्दल पण ओळख करून देताना अक्षरशः मन भारावून जातं सांगायला की हे सिनियर पास्टर आहेत. ज्या काळामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये अजिबात दुर्मिळ होतं सेवक लोक, त्या काळात तिथं राहून ह्या पास्टरांनी सेवा केली. आणि ते सांगताना आपल्याला फार मन उत्सुक होत असतं की खरोखर चांगली सेवा झालेली आहे, चांगलं कर्तृत्व केलेलं आहे. पण इथं बघा, शिमोन जो आहे इथं त्याचं काय ओळख दिलेली आहे. 25वा वचन, तेव्हा पहा, शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य यरुशलेमेत होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत व त्याच्यावर पवित्र आत्मा होता. वाट पाहत होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता. दोनच शब्द, नीतिमान व काय, भक्तिमान. दोनच शब्दामध्ये एवढं प्रचंड मोठी ओळख ह्या ह्या फारच फारच मी म्हणेल महत्वाच्या व्यक्तीची ओळख इथं करून दिलेली आहे, नीतिमान व भक्तिमान. आणि तिसरी लाईन सांगते की पवित्र आत्मा त्याच्यावर होता. म्हणजे त्याची ओळख देत असताना
तो नीतिमान आहे, तो भक्तिमान आहे, ही ओळख देत असताना ती ओळखच सगळ्यात मोठं ज्याला मुकुट म्हणतात, ती मुकुट काय आहे त्याच्या मस्तकावर ठेवलेला, की पवित्र आत्मा त्याच्या सोबत आहे. आमेन. आणि मग प्रियांनो, आपल्याला ह्याच्यामध्ये अजून थोडस मी तुम्हाला हे सांगेल, की त्याला आत्म्याने मंदिरात आणले, आत्म्याने मंदिरात आणले. आज मला माहिती आहे की अनेक लोक स्वतःची फार वेगवेगळी ओळख करून देत असतात. अनेक लोक जेव्हा आपली स्वतःचा परिचय करून देत असतात, मी फार असं केलेलं आहे, मी फार तसं केलं, देवाने माझा असा वापर केलेला, देवाने माझा तसा वापर केलेला आहे, नम्रतेने सांगत असतात. पण माझ्याबद्दल जर का कोणी सांगू शकलं की हे नीतिमान व भक्तिमान होते, तर माझ्यासाठी सगळ्यात मोठा शिरोमणी तो असेल, की माझी परिचय असा केला जावा की हा नीतिमान व भक्तिमान आहे किंवा होता. नीतिमान असण्यासाठी तो एक आदर्श पिता असला पाहिजे, देवाला भिणारा व्यक्ती असला पाहिजे. आमेन. नीतिमान असण्यासाठी तो आपल्या व्यवसायामध्ये चोख असला पाहिजे. कोणाची त्यांनी एक रुपया पण त्यांनी कोणाचा लुबडलेला नसेल, किंवा कोणाला एका रुपयासाठी ठगलेलं नसेल. त्याने नीतिमान असण्यासाठी कोणावरतीही अन्याय केला नसला पाहिजे. नीतिमान असण्यासाठी त्याने नेहमी आपल्या सर्व व्यवहारामध्ये चोखपणा पाळलेला आहे. कोणाकडून काय उसने घेतले तर ते उसने परत केले ह्याची खात्री करून घेतली असेल. आमेन. नीतिमान असण्यासाठी प्रियांनो, त्या शिमोनाने त्याची व्याख्या सांगत आहे की तो नीतिमान होता. विचार करा की हे पवित्र शास्त्र जे एवढ्या हजार वर्षाचा एक रेकॉर्ड आहे आपण म्हणतो. आमेन. सार्वकालिकतेपर्यंत ह्याच्यामध्ये लिहिलं गेलेलं आहे. आणि प्रभू येशू म्हणतो ह्याच्यातला प्रत्येक काना, प्रत्येक मात्रा पूर्ण झाल्याशिवाय काही होणार नाही. आमेन. त्याच्यामध्ये शिमोनाचं नाव आलेलं आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे की तो नीतिमान व भक्तिमान होता. हे दोन व्याख्या तुमच्यासाठी, माझ्यासाठी तरी प्रियांनो फारच आशीर्वादाच्या ठरल्या, फारच आशीर्वादाच्या ठरल्या. आज जगामध्ये आपण शिक्षण प्राप्त केलेलं आहे, आपण कौशल्य प्राप्त केलेलं आहे, आपण वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये, वेगवेगळ्या पातळ्यांवरती, वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांवरती देवाने आपल्याला नियुक्त केलेला आहे. आणि जग ज्या वेळेस तुमच्याकडे आणि माझ्याकडे बघत आहे प्रियांनो, हे जग आपल्याकडून हीच अपेक्षा करते की हे ख्रिश्चन लोक नीतिमान व भक्तिमान असणारे लोक आहेत. आमेन. हो, कधी कधी आपण अशक्त आहोत, आपण रागाच्या भरामध्ये, आपण चिडचिडपणामध्ये, किंवा फार आपलं कशा तरी भावनेमध्ये वाहून गेल्यावरती काहीतरी एखाद्या आपल्या तोंडातून निघून गेलं, तेवढं तेवढं चालेल. पण आपण आपल्या भानावर आल्यावरती लगेच आपण पश्चाताप करून देवाच्या वचनाप्रमाणे चालायला लागतो. हे जास्ती महत्वाचं आहे. आमेन. आज मला तुम्हाला सर्वांना उत्तेजित करायचं आहे प्रियांनो. कधीच्यात ही माझी ओळख असू शकेल का, की कोणीतरी मी गेल्यानंतर किंवा माझी ओळख देताना हे सांगू शकेल का की हे नीतिमान व भक्तिमान व्यक्ती आहेत. आमेन. फार महत्वाची ओळख आहे, फार महत्वाचा परिचय आहे हा. आणि तो परिचय मी का तुम्हाला देत आहे प्रियांनो, त्याच्या मागे फार मोठं कारण आहे. कारण ज्या वेळेस आपण इथं वाचलं
29व्या वचनामध्ये, हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस. म्हणजे तो इस्रायलामध्ये राहत होता त्यावेळेला. आणि तुम्हाला एक, मी माझ्या बायबल अभ्यास करताना मी एक थोडस तुम्हाला एक हे देतो, इशारा देतो. माझा फेवरेट डायलॉग आहे तो. कधीच्यात तुम्हाला वाईट वाटेल मी तो डायलॉग वापरला तर, केला इशारा जाता जाता. ओके. त्या काळामध्ये त्या काळामध्ये ज्यावेळेस शिमोन इथं उभा आहे, त्या काळामध्ये शिमोन नावाचा एक चेअरमॅन होता, त्या फरुशी आणि सदुकी लोकांचा. त्याचं नाव पण शिमोन होतं. आणि तो शिमोन गमालिएल गमालिएल जो पौलाचा गुरु होता त्याचा बाप होता. ओके. तर इथं ते स्पष्टीकरण दिलेलं नाहीये की तोच गमालिएलचा बाप शिमोन आहे हा. पण नीतिमान आणि भक्तिमान हे शब्द जे वापरले गेलेले आहेत, आणि नंतर आपण गमालिएलची प्रतिक्रिया बघतो प्रेषितांच्या कृत्यांमध्ये. ज्यावेळेस तो न्याय सभेत उभा असतो आणि तो सर्व परुषी लोकांना, सदुकी लोकांना सावध करतो, तुम्ही देवाच्या विरोधात युद्ध करणारे होऊ नका, देवाच्या विरोधात जाणारे होऊ नका, कारण ते अशक्य आहे. ते वाक्य वाचल्यावरती आपल्याला एक लिंक लागू शकतो की कदाचित हा तोच शिमोन असेल जो गमालिएलचा बाप असेल. कारण गमालिएल ह्या शिकवणीने तयार झालेला देवाचा एक गुरु होता, इस्रायलाचा गुरु होऊन गेलेला आहे. आमेन. पण शास्त्रज्ञ जे मी अभ्यास करतो ते वाचले, शास्त्रज्ञ त्यांचं मत दुभागलेलं आहे. मी ते फक्त मत तुमच्या समोर ठेवत आहे की एक एक म्हण आहे. एक एक शास्त्रज्ञ, एक सेट ऑफ शास्त्रज्ञ जे आहे ते म्हणतात हा तोच शिमोन आहे. दुसरा सेट आहे, नाही म्हणतात, त्याला शिमोनाला सेपरेटच राहू द्या, उगीच मिक्सअप करू नका. ओके. सो जस्ट केला इशारा जाता जाता. ओके. बिकॉज यू आर सिरियस स्टुडंट्स, तुम्ही फार गंभीर अभ्यासक आहात, म्हणून तुम्हाला मी हा लिंक दिलेला आहे. तर प्रियांनो, ह्या ठिकाणी ज्या वेळेला तुम्ही आणि मी पाहत आहोत की हा शिमोन जो आहे हा म्हणत आहे, तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस. म्हणजे जोपर्यंत त्याने, देवाने, परमेश्वर पित्याने आपल्या एकुलता एक पुत्राला जन्माला घातलं आणि शिमोनाने ते देवाने साध्य केलेला तारणाचा मार्ग, इस्रायलाच्या तारणाचा एक साधन प्रॉमिस केलेलं होतं वचनामध्ये, ते पाहिल्याशिवाय शिमोनाला शांती लाभली नाही. आमेन. म्हणजे विचार कराच. मी ह्या गोष्टीवर विचार करत होतो आणि मला तुम्हाला सांगू द्या, मी फार बेचैन झालो होतो. मला रात्री झोप येईना, मला सकाळ दिवसभर अभ्यास करून चैन पडेना. माझी पत्नी माझ्या बाजूला झोपली होती, ती अचानक उठली आणि ती बघितले सकाळचे 3:30 वाजलेले, तरी मी माझा टॅब घेऊन बसलेलो आहे आणि अभ्यास करत बसलेलो आहे. मला बोलते, अहो झोपा, 3:30 वाजले, सकाळी कधी उठायचं, काय करायचं. कारण हे वचनच तसं होतं प्रियांनो, की शिमोन बेचैन होता. त्याच्या अवतीभोवती जे चाललं होतं त्याला की आता ही वेळ आहे ज्या वेळेस इस्रायलाला तारणाची गरज आहे, तारणारा येण्याची गरज आहे, त्याच्याशिवाय इस्रायलाची सुटका होणार नाही. आज मला तुम्हाला एक आव्हान द्यायचं आहे. पास्टर डॉक्टर नितीन गोरडेने फार विस्तार मध्ये प्रार्थना केली. कोल्हापूर, सांगली, महाराष्ट्र, इंडिया, उत्तर प्रदेश, सगळीकडे वादळ खवळलेलं आहे.
सगळीकडे छळ चालू झालेला आहे, सगळीकडे अगदी पास्टर लोक तुरुंगात आहे, पापाचा कळस झालेला आहे, खोटेपणा आणि खोटेपणाचे सर्व मार्ग लोकांना प्रिय प्रिय वाटायला लागलेले आहे. आणि आज जर का देवाचे लेकर शांतीने बसत आहे, तर मला तुम्हाला आज पेटवून देण्यासाठी हे तुम्हाला सांगत आहे, प्रियांनो, आपण शांतीने बसू शकत नाही. आपण शांतीने आपल्या आपल्या घरांमध्ये बसू शकत नाही, आपापल्या व्यवसायामध्ये नाही राहू शकत. जसा शिमोन बेचैन झालेला होता, जसा शिमोन अगदी एकदम व्याकुळ झालेला होता, प्रभू तू साध्य केलेलं तारण कधी येणार आहे, कधी मी पाहणार आहे. इस्रायलामध्ये आता ती वेळ एकदम शिखर आलेला आहे या सर्व गोष्टींचा. तशीच घटका आलेली आहे. इराण आणि इस्रायलचं युद्ध, युक्रेन आणि रशियाचं युद्ध, इंडियाचं आणि पाकिस्तानचं पण युद्ध झालं. एवढं सगळीकडे बोंबाबोंब चालू आहे. आणखीन बारीक 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 गोष्टी घडत आहे, अख्ख्या जगभर घडत आहे. सर्व सूत्र हल्ले जात आहे. सर्व काय जे काय एवढ्या दिवस असं टिकाऊ होतं, वाटत होतं टिकाऊ आहे, ते सर्व असं हलवलं जात आहे. सर्व काय हलवलं जात आहे. आणि अशा वेळेला प्रियांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे की आज सर्वात जास्ती गरज आहे की ख्रिस्ताची वधू, जी तुम्ही आणि मी आहोत, आपण आपापल्या घरांमध्ये, आपापल्या व्यवसायांमध्ये, आपापल्या सर्व वोकेशन्स मध्ये, जिथं जिथं आपण आहोत तिथं वेगवेगळ्या कामांमध्ये आहोत, आपण आपली जबाबदाऱ्या करत आहोत, आपण कुटुंबाची जबाबदारी वाहत आहोत, आपण धंदा व्यवसाय सगळं प्रामाणिकपणे करत आहोत. पण या सर्व परिस्थिती बघून जर का आपले गुडघे देवाच्या वेदी समोर टेकत नाहीये, आपले हात त्याच्या वेदी समोर उंच होत नाहीये, आपल्या डोळ्यांमध्ये अश्रू येत नाहीये, तर प्रियांनो, सॉरी टू से, आपण येशूचं दुसरं येणं कदाचित पाहायला राहणार नाही. प्रभू येशू एकदा येऊन गेलेला आहे, दुसऱ्यांदा परत तो येणार आहे. पण त्या वेळेला कोण वरती उचलले जाणार आहेत? ते लोक वरती उचलले जाणार आहेत जे शिमोनासारखे शिमोनासारखे देवाची वाणी ऐकणारे, आमेन, देवाकडून ऐकणारे आणि आजूबाजूच्या परिस्थितीनी बेचैन झालेले, त्यांनाच देवानी सिद्ध केलेलं तारण, द कन्सोलेशन ऑफ इस्रायल, they will see that, the consolation of Israel. फार महत्वाचं असतं माझ्या प्रिया. कसं आहे, हे बायबलचं वचन आहे. मी बायबल वाचतो, ओके, आय रीड द वर्ड, दररोज आपण वाचतो. पण ते बायबल वाचत असताना मी पाठ्याप्रमाणे बरेचसे लोकांचे म्हणजे मी तुमचं चेष्टा करत नाहीये किंवा जोक करत नाहीये, मला कृपा करून चुकीचा अर्थ काढू नका. मी कोणालाच टीका करत करून बोलत नाहीये. पण आमच्या चर्चमध्ये असे लोक होते जे मला म्हणायचे, पास्टर, मी ते कॅलेंडर बघतो भिंतीवरती आणि त्याच्यावरचं वचन वाचतो. हा, आज ही तारीख आहे, ते वचन वाचलं, हा, ते माझ्यासाठी आलेलं वचन आहे. ख्रिश्चन कॅलेंडर चांगले आहेत, ते असले पाहिजे घरात, देवाचं वचन घरात राहतं. पण तेवढ्यावरती तुम्ही सीमित राहणं चुकीचं आहे. किंवा पाठ्याप्रमाणे बरेच लोक डाउनलोड करतात मोबाईलवरती. आजकाल काय 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 निघत असतं. रीड द बायबल इन 1 year, एका वर्षामध्ये बायबल वाचून होईल तुमचं. हा, आणि मग हा अध्याय वाचला अख्खा, हा नव्या कराराचा एक अध्याय, जुन्या कराराचा एक अध्याय, किंवा दुसरा वाचता स्तोत्राचा एक अध्याय, असं सगळं करून ते बायबल वाचतात.
पण मला तुम्हाला सांगायचं आहे, इथं जो शिमोन आहे, तो शिमोन, त्याचं नाव आहे लिस्नर. काय? प्रेझेंट टेन्स मध्ये ऐकणारा. म्हणजे तो दररोज, दर घडीला, सतत देवाच्या आत्म्याकडून ऐकत होता. बायबलमध्ये देवाचे वचन आहेत, निश्चित आहेत. पण त्यावेळेला, ज्या वेळेस मी वाचतो, तर ते वचन माझ्यासाठी जिवंत होणं गरजेचं आहे. प्रेमावचन होणं गरजेचं आहे. मी माझा अनुभव अजून विसरलेलो नाहीये. मी नवीन ख्रिस्तात आलो होतो. CNI बॅकग्राऊंड मधला होतो. आमच्या घरात देवाने फार मोठा चमत्कार केला होता. आणि मग आम्ही सर्वच्या सर्व घर अख्खं विश्वासणारे झालो होतो. आणि रविवारी सकाळी उठून 5 वाजता मी प्रेयरला बसलो. त्यावेळेस आम्ही बॉम्बेत राहत होतो. प्रेयरला बसलो मी आणि बायबल उघडलं माझं. मी त्यावेळेस माझ्याकडे ओपन बायबल होतं, ते अजूनपर्यंत माझ्याकडे आहे. आणि ते वचन जे असं आलं, आणि ते वचन असं आलं की अँड एव्हरीवन शॅल बी बॅप्टाइज्ड विथ फायर. आणि सर्वांचा अभिषेक अग्नीद्वारे होईल, बाप्तिस्मा अग्नीद्वारे होईल. आणि ते वचन असं मोठं 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 होत गेलं. आणि फॉर मी, त्या माझ्यासाठी, मी व्यवसायाने इलेक्ट्रॉनिक इंजिनियर, माझ्यासाठी ते काय संकलित होत नव्हते. हे काय होत चालले? बायबल छापलेलं आहे, ते अक्षर मोठं 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 कसं होत राहिले? आय डोंट नॉट नो हाऊ इट हॅपन. पण ते झालं. मी बायबल बंद केलं आणि खूप प्रार्थना केली, देवा तू काय बोलत आहे माझ्याशी? हे काय आहे बाप्तिस्मा? अग्नीचा बाप्तिस्मा म्हणजे काय? मला नाही माहिती. आणि त्या दिवशी आम्ही चर्चला गेलो, संडे सकाळी. आणि तिथं त्यावेळेला ह्यू मेमोरियल चर्चमध्ये पास्टर पिल्ले चर्च घेत होते. आणि पास्टर पिल्ले चर्च घेत असताना त्या ठिकाणी माझ्या समोरच एक लेडीज उभ्या होत्या. मी त्यावेळेस बिलीवर, एवढा कच्चा, एकदम कच्चा बिलीवर होतो मी. म्हणजे मला ते अन्य भाषेत सुरू झालं प्रेयर वर्षिप की मी उठून पळ काढायचो. माझ्याकडे माझा मुलगा असायचा छोटासा, आणि मी त्याला घेऊन पळायचो. काय सांगायचो? एक्सक्यूज, की माझा मुलाला भीती वाटते म्हणून मी बाहेर जातो. ऍक्च्युली मुलाला नव्हती भीती वाटत, मला भीती वाटायची, म्हणून मी बाहेर जायचो. आणि त्यावेळेला माझ्या समोर जी लेडीज होती, तिचा डोक्यावरती बॉबकट केस होती तिची. आणि तिचा सारखा पदर खाली पडत होता. सारखा ती पदर वर घेते, सारखा पदर खाली पडतो, सारखा पदर वर घेते, सारखा पदर खाली पडतो. बोललो काय चाललंय? मी स्टेपलर आणायला विसरलो प्रभू. मी स्टेपलर करून टाकतो हा पदर तिच्या केसाला. म्हणजे ते पदर पडणं तरी थांबेल. आय वॉज डिस्ट्रॅक्टेड बाय दॅट इन्सिडेंट. मी काय सांगत आहे ते, कारण मी आत्म्यात नव्हतो. लक्षात घ्या, त्यासाठी मी हे सांगत आहे. पुढे मी नेणार आहे तुम्हाला, तुम्हाला सांगत आहे मी ते. मी आत्म्यात नव्हतो. आणि नंतर आमच्या पास्टर पिल्लेने पुढेच बोलवलं, तिलाच बोलवलं प्रीच करायला. आणि मग तिचं नाव सांगितलं, सिस्टर ज्योत्स्ना पॉल. शी वॉज अ प्रॉफिटेस. माझी पहिली ओळख तिच्याशी. तिने काय प्रीच केलं मला अजून आठवत नाही. मी खूप प्रयत्न केला आठवायचा, कधी आठवत नाही मला ते. पण प्रीचिंग झाल्यावर अभिषेकाच्या सत्रामध्ये पहिल्या व्यक्तीला तिने बोलवलं, तो मी होतो. आणि माझं नाव घेऊन तिने बोलवलं. नाव घेऊन बोलवल्यावरती मला वाटलं आमच्या पास्टरनी पिन मारलेली आहे. मला माहितीच नाही की देवाचा आत्मा असा बोलतो म्हणून. दिस इज फॅक्ट. आणि जसं तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला, माझा मुलगा माझ्या हातातच होता. पावणे 1.5 वर्षाचा असेल किंवा 1.5 वर्षाचा असेल तो. आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून, तिने हात ठेवल्या ठेवल्या देवाच्या आत्म्याचा जो अभिषेक माझ्यावर उतरून आला, माझ्या हृदयातून एक आवाज मी ऐकला, काय पडतोस खाली? मर्दासारखा मर्द तू, हा, आणि एका बाईच्या हाताखाली पडतोस? दॅट टाइम आय रिअलाइज की आ फ्लेश स्पीक्स विथ अस. मला तोपर्यंत नव्हतं माहिती की आपला देह आपल्याशी बोलतो. मी त्या क्षणाला देवाला कबूल केलं. हे प्रभू,
मी तुला समर्पित करतो, तू तुझी इच्छा पूर्ण कर. आणि त्या क्षणाला देवाच्या आत्म्याची अग्नी माझ्यावर उतरून आली आणि मी जमिनीवर पडलेलो होतो. माझ्या पाठोपाठ माझ्या पत्नीला पण नावाने हाक मारून बोलावलं आणि तिच्यावरती पण पवित्र आत्म्याची अग्नी आली आणि आम्ही दोघं त्या अग्नीमध्ये होक्षाभोक्षी रडून रडून असं आतलं सगळी घाण निघत होती. एवढं रडून 40-50 मिनिटं त्या ह्यू मेमोरियल चर्च झाडलेलं नव्हतं, पुसलेलं नव्हतं. त्या धुळीमध्ये आम्ही लोळून लोळून रडत रडत होतो, पश्चाताप करत होतो दोघं, मी, माझी पत्नी आणि आमच्या संगती आमचा मुलगा नील. प्रियांनो, दॅट इज व्हॉट इज द रेमा वर्ड, लिस्निंग टू गॉड. सकाळी बायबल वाचायला बसलो 5 वाजता, त्यावेळेस ते एक वचन जिवंत होणं, दॅट इज लिस्निंग टू द वर्ड ऑफ गॉड. बायबल वाचा, व्हेरी गुड. आपला पाया ह्याच्यावर बांधत आहात, व्हेरी गुड. पण आय एम टेलिंग यू, जसा शिमोन आत्म्याने त्याच्या त्याच्यावर पवित्र आत्मा होता, बायबलमध्ये दिलेला आहे. म्हणजे ही वॉज फिल्ड इनसाइड अँड ही वॉज कवर्ड ऑन द टॉप ऑल्सो. आमेन. आणि देवाची वाणी ऐकून तो तिथं मंदिरात आला. परफेक्ट टायमिंग मॅच होऊन तो आला. परफेक्ट टायमिंग मॅच होऊन तो आला. वाय? का? कारण ही वॉज नॉट सॅटिस्फाईड विथ जस्ट सिंपल रिलिजन. तो फक्त असे, काय म्हणतात त्याला, तात्पुरतं, मी ख्रिश्चन आहे, मी दर रविवारी चर्चला जातो, मी सकाळी उठून प्रार्थना करतो, मी आणि माझी फॅमिली बायबल वाचतो. करत आहात, व्हेरी गुड. आय वॉन्ट टू एनकरेज यू, कीप ऑन डुईंग इट. करत राहा, करत राहा, करत राहा. पण लेट दॅट नॉट बी ऑल. फक्त तेवढंच राहू देऊ नका. डेव्हलप अ पर्सनल रिलेशनशिप विथ गॉड. देवा संगती एक पर्सनल, वैयक्तिक नातेसंबंध जोडा. आमेन. अ पर्सनल रिलेशनशिप विथ गॉड. लिसन टू हिम. ऐका. तो बोलायला इच्छुक आहे. तो स्वर्गामध्ये तृप्त नाहीये. स्वर्ग त्याचं वैभव, काय म्हणतात त्याला, त्याचं वैभवला कव्हर नाही करू शकत, समावून नाही घेऊ शकत, एवढं त्याचं मोठं वैभव आहे. पण तो देव आपल्या हृदयामध्ये राहायला मागतो. ही वॉन्ट्स टू लिव्ह इनसाइड आवर हार्ट्स. आमेन. ज्या क्षणाला पवित्र आत्मा आपल्या जीवनात येतो प्रियांनो, आपल्या आपल्या आतमध्ये ती एक नदी व्हायला लागते. अ रिव्हर स्टार्ट्स फ्लोईंग इनसाइड आवर हार्ट. ती नदी असती पवित्र आत्म्याची नदी. ती नदी एझेकेलच्या 47व्या अध्यायामध्ये दिलेली आहे. वेदी खालून निघते, मंदिराच्या पूर्वेच्या दाराखालून निघते, वाहत राहते. पहिली तो एक छोटासा ओढा असतो, नुसतं असं ओघळ वाहत असतो. आणि आपल्या जीवनात आल्यावरती पण ती नदी तेवढीच असते. फक्त एक ओघ वाहत असतो, एक छोटासा असा हलकारित्या गुडगुड 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 वाहणारं पाणी असेल ते, पण ते सतत वाहत राहत. आणि जसं 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 पुढे जातं, ती नदी खोल 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 होत जाते. पहिले 1000 हात फक्त गोट्या एवढं पाणी असतं. दुसरे 1000 हात गुडघ्या एवढं पाणी असतं. तिसरे 1000 हात कमरे एवढं हात एवढी खोल राहील की आपल्याला पोहता येईल. पण जसं मगाशी ब्रदर सॅम्युअलनी सांगितलं, पवित्र देवाचा आत्मा कधी जबरदस्ती करत नाही. ही डझंट फोर्स एनीवन. सुरुवातीचा अनुभव तो देईल आणि जसे एझेकेलच्या 47व्या अध्यायामध्ये दिलेला आहे, तो परत हात धरून मागे घेऊन येईल. आता ती निवड आपली आहे की मला कुठे राहायचं आहे. डू आय वॉन्ट टू स्टे? मला गोट्या एवढ्या पाण्यात राहायचं आहे, मला गुडघ्या एवढ्या पाण्यात राहायचं आहे, मला कमरे एवढ्या पाण्यात जायचं आहे, का मला खोल नदीमध्ये पोहायचं आहे? किंवा दुसरा प्रश्न असू शकतो, मी नदीच्या बाहेर राहू इच्छितो.
मला नदीमध्ये जायचं नाहीये. हा, अनेक ख्रिश्चन लोक नदीच्या काठावरच उभे असतात. दर रविवारी चर्चला येतील, किनाऱ्यावरूनच ह्याला काय म्हणतात, माझं मराठी थोडं कच्च आहे, आपल्या ओंझळणी पाणी पितील नदीच्या काठावरतीच राहून. ओंझळच म्हणतात ना याला. असंच पाणी पितील नुसतं एवढं. हा, आलो मी, पाणी, माझी तहान भागली, बस झालं, आता मी चाललो. ओके. दररोज येताना, दर रविवारी चर्चला येताना त्यांना एक दगडाची ठेच लागते ठाडकनी, आणि बोलतील, काय मेला हा दगड आहे, दररोज मी चर्चला येतो आणि मला याच दगडाची ठेच लागते. पास्टर, तुम्ही काहीतरी केलं पाहिजे या दगडाचं. का ठेस लागते मला सारखी 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 सारखी? दर रविवारी येतो त्यावेळेस मला ठेस लागते. हा, आणखीन पुढे काय बोलतील, ते पास्टर माझे चर्चमध्ये येऊन काय वाढच होत नाहीये. त्या बघा, त्या समोरच्या किनारपट्टीवरती जे झाड आहे, ते झाड कसं वाढून वाढून 25 फुटाचं झालंय आणि आता 25-35 फुटाचं झालंय, तरी माझी उंची वाढलेली का नाहीये? मी अजून आहे तसाच का आहे? वाय? कारण तुम्ही त्या पाण्यामध्ये नाहीये, पाण्याच्या बाहेर आहात. कन्सोलेशन ऑफ इस्रायल, कन्सोलेशन ऑफ इस्रायल, तुमचं ज्या वेळेस तो तुम्हाला शांती द्यायला आलेला आहे, आमेन, ज्यावेळेस तो तुम्हाला शांती द्यायला आलेला आहे प्रियांनो, तुम्ही जर का इच्छा असेल तर त्या पाण्यात उडी मारा, त्या नदीमध्ये उडी मारा. ती नदी आपल्याला लांबवर घेऊन जाण्यासाठी आलेली आहे. लांबवर समुद्रामध्ये घेऊन जाण्यासाठी ती आलेली आहे. त्या प्रेम सागरामध्ये आपलं मिलन करण्यासाठी ती नदी आलेली आहे. आमेन. किनाऱ्यावर उभा राहून तृप्त होणारे राहू नका. माझा हा संदेश 3 भागाचा संदेश आहे. वन इज सीइंग द कॉन्सोलेशन, सेकंड इज एक्सपिरियन्सिंग द कॉन्सोलेशन, अँड थर्ड इज प्रोक्लेमिंग द कॉन्सोलेशन. ओके, सो आय एम स्टॉपिंग ओव्हर हिअर. आपला वेळ झालेला आहे. ओके, बट आय वॉन्ट टू एनकरेज यू ऑल. मला तुम्हा सर्वांना प्रोत्साहित करायचं आहे. किनाऱ्यावर उभं राहून ओंझळीने पाणी पिणारे होऊ नका. त्या पाण्यामध्ये उडी मारा, खोलवर पोहत जा. त्या पाण्याचा थंड पाण्याच्या नदीने तुमच्या जीवाला तृप्त करू द्या. पुढे सांगतो तुम्हाला, ज्याला आरोग्य मिळालेलं आहे तोच इतरांना आरोग्य देणाऱ्याकडे घेऊन जाऊ शकतो. जो स्वतः तृप्त झालेला आहे तोच इतरांना तृप्त करणाऱ्याकडे घेऊन जाऊ शकतो. किनाऱ्यावर उभा राहून ना तुम्ही तृप्त होणार आहात, ना तुम्ही दुसऱ्यांना घेऊन जाऊ शकणार आहात. आज प्रियांनो, आय वॉन्ट टू एनकरेज यू. लेट दॅट रिव्हर क्वेंच युअर थर्स्ट. स्विम इन दॅट रिव्हर. त्या नदीला तुमच्या जीवनातून वाहू द्या आणि तुमचं जीवन त्या नदीमध्ये खोलवर पोहण्यासाठी स्वतःला पूर्णपणे वाहून द्या. आमेन. लेट अस स्टॉप हिअर. आय कॅन प्रे फॉर यू. मी तुमच्यासाठी प्रार्थना करू का प्लीज? ओके. प्रिय Yes. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुला गौरव देतो, तुला सन्मान करतो, तुझी उपकार. आज प्रिय परमेश्वरा, तू आम्हा प्रत्येकाच्या हृदयाशी बोललेला आहे, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. नुसतेच बोलणारे होठ नव्हे प्रभूजी, तर ऐकणारे कान सुद्धा प्रभूजी. नुसतेच ऐकणारे कान नव्हे प्रभूजी, तर बोलणारे होठ सुद्धा प्रभूजी तुझ्या वचनाच्या दुधारी तलवारेद्वारे प्रभूजी मज्जा सांधे भेदून आशीर्वादित झालेले आहे. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आज पवित्र आत्मे हे वचन आणि वचनाची बीज जे आमच्या हृदयात पेरली गेलेली आहे प्रभूजी, त्याला तू 100 पट असं पीक येऊ दे माझ्या पित्या. सर्व पाण्याच्या प्रवाहाजवळ रोपलेलं असं झाड, अशी द्राक्षवेल आम्ही व्हावे. आमचे मुळं त्या पाण्यामध्ये, त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये खोलवर प्रभूजी पोषण घेणारे असावे आणि आम्ही स्वतः त्या नदीमध्ये खोलवर पोहणारे व्हावे. असं तू आमचं सहाय्य कर माझ्या प्रियकर प्रभूजी. आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातात सोपवून देत आहोत.
आणि प्रिय प्रभूजी, ह्या विशेष करून हाऊस ऑफ प्रेयर दुबईमध्ये प्रभूजी जे सर्व लोक वेळात वेळ काढून तुझ्या आत्म्यासाठी तहानेले भुकेले, तुझ्या वचनासाठी तहानेले भुकेले, प्रभूजी तुझ्या सेवेसाठी तहानेले भुकेले असे तुझे प्रियजन जे आहेत त्यांना आम्ही पवित्र आत्म्या तुझ्या हातात नव्याने देत आहोत. होऊ दे प्रभूजी, त्यांना अधिक आणि अधिक तुझ्या जवळ येण्यासाठी, अधिक आणि अधिक तुझ्या वचनाचं उलगडण प्रगटीकरण तू दे प्रभूजी. आणि प्रिय परमेश्वरना त्यांना अधिक आणि अधिक इतरांपर्यंत पोहोचायला तू सहाय्य कर माझ्या पित्या. हो प्रभूजी. प्रिय प्रभूजी, त्यांनी ती नदी चाखलेली आहे म्हणून ते इतरांना त्या नदीकडे घेऊन येणारे होत आहे माझ्या पित्या. आज आम्ही तुला धन्यवाद देत आहोत, तुला गौरव देत आहोत. Only the healed can bring others to the healer. Only those who have been comforted can reveal the comforter to the people who are seeking. प्रिय प्रभू, आज ह्या सर्व प्रियजनांना मी तुझ्या पवित्र हातात देत आहे. आणि विशेष करून प्रभूजी जी प्रार्थना इथं केली गेलेली आहे त्या प्रार्थनेसाठी, त्या मध्यस्थीच्या प्रार्थनेसाठी तुझ्या सेवकाने जी तळमळीने कळकळीने प्रार्थना केली प्रभूजी, त्या प्रार्थनेला आम्ही सर्व होय आणि आमेन म्हणत आहोत. प्रिय परमेश्वरा, पूर्ण वेळ आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत. प्रभू येशूच्या नावामध्ये ही प्रार्थना करतो आणि आमेन. थँक्यू वन्स अगेन. गॉड ब्लेस यू ऑल.